पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग, तर सुवेंदू अधिकारी, समीक भट्टाचार्य, दिलीप घोष यांची नावं मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये. पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त आणि विकासयुक्त सरकार. बंगाल, केरळ, तमिळनाडूत विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यानं नवा सूर्योदय. भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींचं वक्तव्य. पश्चिम बंगाल, आसाममधल्या पराभवानंतर राहुल गांधींचा निवडणूक चोरीचा आरोप. मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्रासारखा आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि आयोगानं निवडणूक चोरल्याचा आरोप. पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या पराभवानंतर राहुल गांधींचा निवडणूक चोरीचा आरोप. मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्रासारखा आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि आयोगानं निवडणूक चोरल्याचा आरोप. तमिळनाडूच्या सत्तेत मोठा उलटफेर. अवघ्या 1.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेला टीव्हीके सर्वात मोठा पक्ष. पुन्हा एका सुपरस्टारला जनतेचा कौल. सत्ता स्थापनेसाठी विजय थलपती कोणाशी हात मिळवणी करणार याकडे लक्ष. देशातील डाव्यांचा एकमेव बुरुज ढासळला. केरळमध्ये काँग्रेस आघाडी सत्तेवर, तर आसाममध्ये भाजपची हॅट्रिक. पुदुचेरीतही एनडीएनं सत्ता राखली. भोंदू अशोक खरातचा ताबा आता शिर्डी पोलिसांकडे. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची 8 तास ईडी चौकशी.